दरम्यान सौर ऊर्जेचं महत्त्व जाणून आर्वी तालुक्यातील नेरी या गावानं राज्यातील सगळ्यात मोठं सौरग्राम होण्याचा मान मिळवलाय। गाव करी ते राव न करी या म्हणीचा प्रत्यय आणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही किमया त्यांनी करून दाखवली। या गावानं संपूर्ण राज्यापुढे एक नवा आदर्श निर्माण केलाय। या संदर्भात ग्रामस्थांसह आमदार सुमित वानखेडे आणि प्रशांत गायकवाड यांच्याशी बातचीत केली। बघूया। स्वतःच्या घरी ती वीज वापरण्याचा संकल्प केला। त्या दृष्टीने गावचे सरपंच बाळाभाऊ आणि सचिव श्री शेंद्रे यांनी संपूर्ण गावकऱ्यांना तयार करून त्यांचे कागदपत्र तयार केले व सर्वांची नोंदणी नॅशनल पोर्टलवर करून या गावाला 132 घरांवर 1 मेगावॅट 1 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प लावला आणि 132 घरांवर 132 केडब्ल्यू तसंच ग्रामपंचायतवर 5 केडब्ल्यू अशा प्रकारे संपूर्ण गावाची स्थापित क्षमता 150 केडब्ल्यू करून हे गाव स्वयंपूर्ण विजेसाठी करण्यात आलं। ते आज 100% सौर ऊर्जेवर चालणारं गाव झालेलं आहे। त्या गावातील लोक असतील, तिथले सरपंच असतील, जनप्रतिनिधी असतील, आमच्या ज्या वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर असतील, महावितरणचे अधिकारी असतील, या सर्वांच्या पुढाकाराने हे शक्य झालं आहे। आणि त्या गावातील अत्यंत गरीब लोक ज्यांना विजेचा खर्च उचलायचा लागायचा तो आता त्यांना करावा लागणार नाही आणि सूर्य घर योजनेच्या माध्यमातून आणि सौर ऊर्जेच्या माध्यमातून या सर्वांना आता शाश्वत असं ऊर्जा आपल्या घरीच निर्माण करता येईल। मला 1200 रुपये बिल येत होतं। आता बिल मला सोलर पॅनेल्स लागलं, त्याच्यामुळे मला बिल 0 बॅलन्स येते आणि हा पैसा मी कोण्या उपयोगी लागू शकतो करते। त्याच्यामुळे आमचा फायदा होत आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये असलेल्या नेरी मिर्जापूर या गावाने अख्ख्या राज्यभर आपण नाव कमावलेलं आहे आणि याला कारणही तसंच आहे, कारण नेरी मिर्जापूर या गावाला 100% सौर ग्राम हा प्रोजेक्ट जो या गावाने पूर्ण केलेला आहे। राज्यातील पहिलाच हा असा प्रकल्प असावा जो इतक्या मोठ्या गावाने पूर्ण केलेला असावा, कारण या गावाची लोकसंख्या एकूण 425 आहे, तर 132 घरे आहेत। आजपर्यंत जे सौरग्राम पूर्ण झालेले आहेत ते 70 घरांचे किंवा 100 घरांचे झालेले आहे, परंतु आता हे 132 घरांचं गाव जे आहे हे सर्वात मोठं राज्यातलं मानलं जात आहे आणि 100% असं हे गाव पूर्ण सौरग्राम झालेलं आहे। सौर पॅनल प्रत्येक घरावर लागलेले आहे, त्यामुळे येथील गावकऱ्यांना जे वीज बिल येतं हे शून्य आहे। त्यामुळे येथील नागरिकांनी सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने येथील जे विधानसभेचे आमदार आहे सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वानमती सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान व इतर सर्व अधिकाऱ्यांनी खूप मोलाची भूमिका राबवल्याचे सरपंच बाळा सोनटके यांनी सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ग्रामस्थ या प्रकल्पावर खूप आनंदी आहे, कारण त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाचत आहे। त्यामुळे एकंदरीतच भविष्यामध्ये आता अजून किती जास्त गावे हा प्रकल्प अंमलात आणतात हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे। निलेश बंगाले, NTV मराठी, वर्धा।